ह्या माळीला लय मोठी किंमत आहे भाऊ. ह्याची एवढी किंमत या जगात कशालाच नाही. तुमच्याकडे कितीही माळी असू द्या, कितीही सोनं नाणं तुमच्याकडे असू द्या, ही माळ जर असली तर ते सगळं सोनं शोभून दिसतं. ह्या माळीच्या पुढं सगळं फिक आहे भाऊ. ही माळ जी आहे ना, ही तुळशीची माळ आहे, ही देवाच्या गळ्यातली माळ आहे. ही जर गळ्यात असली ना तर कुठंच तुम्ही उपाशी मारणार नाहीत, कुठंच. बरोबर आहे का नाही? नुसतं ज्ञानोबा तुकाराम लगे गुलाबजाम खायला. लक्षात आलं का नाही? काही कमी नाही. ही माळच अशी महाराज, हिनं अजून कोणी उपाशी मेला नाही. तुळशीची माळ आपल्या गळ्यात असावी. किती दिवस मांसाहार करणार, किती दिवस मद्यपान करणार? मांस खाता हौस करी, जोडून वैरी ठेविला. आता जे झालं असेल ते सोडून द्या. गड्या हो, तुमच्या गळ्यात ही माळ असू द्या. तुम्ही पुण्यात जरी राहत असलात तर ही माळ तुमच्या गळ्यात असली, ही माळ तुमच्या आयुष्याचं सोनं करील आणि तुम्हाला इज्जत द्यायला शिकेल महाराज. हे तुम्हाला इज्जत देते. लक्षात आलं का नाही? ही माळ तुम्हाला इज्जत देत असते, हे लक्षात ठेवा.